नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे लहान मुलांसाठी स्पेशल अशी रेसिपी, ती म्हणजे फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याचे वेफर. तर त्यासाठी इथे मी 4 बटाटे घेतले आहेत. 2 बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहे आणि 2 बटाट्याचे वेफर बनवणार आहे. आता हे बटाटे सोलून झाल्याच्या नंतर आपण ह्याचे काप करून घेणार आहेत, वेफरसाठी आणि फ्रेंच फ्राईजसाठी. तर सर्वात आधी फ्रेंच फ्राईजसाठी आपण बटाटा कापून घेणार आहे. तर कापताना आपण मध्ये असं भाग करायचा आहे आणि त्याच्यानंतर अजून त्याचे 2-3 भाग करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण फ्रेंच फ्राईजचा शेप देण्यासाठी त्याला छोटे छोटे असे स्लाइस करून घेणार आहे. आपण बरेचदा बाहेरून हे प्रोसेस फूड आणतो. बाहेरून प्रोसेस फूड आणण्यापेक्षा घरच्या घरी फ्रेश बटाट्याचे हे आपण बनवू शकतो. तर ही खूप इझी अशी रेसिपी आहे. तर लहान मुलांना प्रोसेस फूड देण्यापेक्षा आपण हे घरातल्या घरात 5 ते 10 मिनिटात बनणारी रेसिपी नक्की ट्राय करा. आता हे आपले बटाट्याचे काप करून झालेले आहेत. तर आता इथे आपण या बटाट्याच्या कापांना कोटिंग देण्यासाठी जे कॉर्नफ्लॉवर आहे ते घ्यायचं आहे. इथे मी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. आता हे फ्रेंच फ्राईज आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपले फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता इथे आपण किसणी घ्यायची आहे, ज्याने आपण इझिली बटाट्याचे वेफर बनवू शकतो. जेणेकरून ह्याचे वेफर जे आहेत ते एकदम पातळ पातळ स्लाइसमध्ये कट होतात. तर आपण आता ह्या किसणीने किसून घ्यायचे आहे ते 2 बटाटे. आपले बटाट्याचे वेफर किसून झाल्याच्या नंतर एक कढई ठेवायची आहे गॅसवरती, फास्ट गॅसवरती. आणि ह्याच्यामध्ये मी मोठे 4 चमचे तेल टाकलेलं आहे. मी हे कमी तेलामध्ये करत आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी कमी तेलामध्ये पण करता येतं. तर आता फास्ट फ्लेमवरती तेल टाकलं आहे की ते चेक करून घ्यायचं आणि एक एक करून फ्रेंच फ्राईज आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता कढईमध्ये फुटतील एवढे मी फ्रेंच फ्राईज ह्याच्यामध्ये टाकत आहे. फ्रेंच फ्राईज गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने अलटून पलटून घ्यायचं आहे. हे बघा, फ्रेंच फ्राईज आपले रेडी झालेले आहेत. आता आपण त्या फ्रेंच फ्राईजवरती हलकासा मीठ टाकून हे सर्व करू शकतो. त्याच कढईमध्ये मी बटाट्याचे वेफर टाकायला घेत आहे. जे बटाटे आपण किसणीने बारीक बारीक असे पातळ कापलेले आहेत ते आपण ह्या कढईमध्ये गरम तेलामध्ये टाकायचे आहे. हे पण आता हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे. हे बघा, आपले फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याचे वेफर रेडी झालेले आहे. खूप इझी आणि टेस्टी अशी 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. तर तुम्ही पण माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.